आणि आता बघूयात महत्त्वाच्या बातम्या। नागपूरमध्ये सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यात एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात। परीक्षा केंद्रावरती प्रत्यक्षात मात्र 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवालही सादर। नागपूरमध्ये 12वीचा गणिताचा पेपर फुटला अशी माहिती। पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर। आरोपींच्या डिलीट केलेल्या चॅटमध्ये गणिताचाही पेपर। मालेगाव पालिकेतल्या नमाज पठण प्रकरणाची प्रशासनानं दखल घेतली। विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन। बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत अभियंत्यांचं निलंबन करण्यात आलं। विद्युत पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं पालिकेमध्ये नमाज पठण करण्यात आलेलं। पवईमधील रोहित आर्या मृत्यू प्रकरणी मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना चौकशी अहवाल पुरवण्याचे आदेश। रोहित आर्या मृत्यू प्रकरणातील याचिकेवर हा निर्णय। पोलीस अधिकारी दत्ता नलावडे आणि अमोल वाघमारे यांच्यावरती हत्येचा खटला चालवण्याची देखील मागणी। राज्यातील 15 लाख मालवाहतूकदार 5 मार्चपासून संपावरती। दिवसाला 1,500 कोटींचा तुटा। ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार आक्रमक। मालवाहतूकदारांचा बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा इशारा। एसटी महामंडळाने होळीनिमित्त 198 विशेष फेऱ्यांचे नियोजन केले, तर यापैकी आता 83 बस आतापर्यंत फुल झाल्या। यामध्ये ग्रुप बुकिंग आणि वैयक्तिक बुकिंगचा समावेश। सर्वाधिक बुकिंग उद्याची। आणि आता पुढे पाहूयात मुंबई आणि उपनगरातल्या घडामोडी। मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचारी कपातीचं संकट। प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आस्थापनीय रचनेचा फेरआढावा घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। मात्र प्रशासन हे काम एकतर्फी करत असल्याचा कामगार संघटनांचा आरोप। वर्षाच्या अखेरीस मुंबईमधील रस्ते खड्डेमुक्त होणार। बीएमसी प्रशासनाचा दावा। 12,000 कोटींच्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाचा 73% टप्पा पूर्ण झाला। पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलची संख्या वाढली। सोमवार ते शुक्रवार धावणार 133 वातानुकूलित लोकल। पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार। बेस्ट समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये बेस्ट उपक्रमातील अपघातांचे दावे निकाली। बेस्टला 39 लाखांची रक्कम दावेदारांना देणं आणि त्याला बेस्ट समितीकडून मंजुरीही मिळाली। मित्रांसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेल्या व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून 2,29,000चा ऐवज चोरला। मालाड पश्चिम या ठिकाणची ही घटना। बांगूरनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा देखील करण्यात आला दाखल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना अभिलेखा विभागामध्ये फाईल्स गायब होण्याचं सत्र। तर युसुफ हाईट्स प्रकरण ताजं असताना आता कल्याण पश्चिमेतील मरियम टॉवरची महत्त्वाची फाईल दप्तरातून गायब। या घटनेमुळे महापालिका वर्तुळात खळबळ। प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित। अंबरनाथमध्ये वन विभागाच्या जागेत रस्त्याचं काम सुरू। वन विभागाची परवानगी न घेता अनधिकृतपणे काम। तर अंबरनाथ पालिकेनं ठेकेदाराला अर्ध बिल दिल्याची माहिती। ठेकेदारांसोबत अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी।